गंगापूर येथील दुय्यम निबंधक वर्ग 2 अधिकारी अजित वीर हे गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत होते। वर्ग 2 जमिनीच्या दस्त नोंदणीसह विविध प्रकरणांवरून त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। अखेर शासनाच्या प्रशासकीय निर्णयानुसार अजित वीर यांची गंगापूर येथून सोलापूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे। महाफास्ट न्यूजनं निर्भीड पत्रकारितेच्या पाठपुराव्याला मिळालेलं हे यश असल्याची चर्चा गंगापूर शहरात सुरू आहे। अजित वीर यांच्या कार्यकाळात वर्ग 2 जमिनीच्या दस्त नोंदणीसह काही दस्तऐवजांच्या नोंदणी प्रक्रियेवरून नागरिक आणि तक्रारदारांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। त्यांच्या कामकाजाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्यानं गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते। भेंडाळा जमीन प्रकरणामुळे राज्यभर चर्चा। गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा येथील गट क्रमांक 214 मधील तब्बल 31 एकर 19 गुंठे वर्ग 2 जमिनी दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी खरेदी दस्तऐवज करण्यात समोर आल्याचं प्रकरण समोर आलंय। या वर्ग 2 जमिनीच्या व्यवहारातील दस्त नोंदणी प्रक्रियेवरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। या प्रकरणाची चर्चा गंगापूर पुरती मर्यादित न राहता जिल्हा आणि राज्याच्या पातळीवरही झाली होती। संबंधित व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती। दुय्यम निबंधक अजित वीर यांच्या कामकाजाविरोधात तक्रारदारांनी पुणे येथील महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण केल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर विधान परिषदेत या प्रकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याचंही सांगण्यात आले। विविध तक्रारी, आरोप आणि माध्यमांमधील चर्चांच्या पार्श्वभूमीवर अखेर अजित वीर यांची गंगापूर येथून सोलापूर जिल्ह्यात बदली झाल्यानं या प्रकरणाला नवे वळण मिळालंय। महाफास्ट न्यूजनं वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून सातत्यानं पाठपुरावा केला होता। वर्ग 2 जमिनीच्या दस्त नोंदणीसह विविध तक्रारी आणि आरोपांबाबत महाफास्ट न्यूजनं प्रशासनाचे लक्ष वेधले होते। या मालिकेची अखेर शासनानं दखल घेतल्याचं चित्र असून गंगापूरचे दुय्यम निबंधक अजित वीर यांची सोलापूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे।